जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वांना शिक्षक भरतीकरिता रिक्त जागा किती येऊ शकतील, सध्या किती रिक्त जागा आहेत, महाराष्ट्रामधल्या शिक्षकांची जी संख्या आहे ती रिक्त पदांच्या तुलनेमध्ये अतिरिक्त आहे किंवा वॅकन्सी जास्त आहे, हे प्रश्न बऱ्याच वेळा मनामध्ये निर्माण होतात। त्याच संदर्भामध्ये एक ऑफिशियल डेटा आलेला आहे। त्या डेटाचं थोडक्यामध्ये जे आहे आपण ॲनालिसिस करणार आहोत। रिक्त पदांची संख्या खऱ्याच अर्थाने वाढलेली आहे का? वाढलेली असेल तर मग ती संख्या कधीपर्यंत फिलअप केली जाऊ शकते? महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतभरामध्ये एकूण रिक्त जागांचा आकडा नेमका कसा आहे, त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। आणि एक्झॅक्टली संच मान्यता ज्याचा संबंध आपल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीशी आहे ती कधीपर्यंत फायनल होऊ शकते त्यावर देखील थोडक्यामध्ये आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जर का टीईटी परीक्षेची तयारी करत असाल, जी की आता जवळपास एका महिन्याभराच्या अंतरावर येऊन ठेपलेली आहे, तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे महाराष्ट्रामधील सर्वोत्तम अशा प्रकारची ऑनलाईन बॅच। ज्या बॅचमध्ये तुम्हाला सगळा तो कंटेंट मिळून जाणार आहे जे टीईटीची परीक्षा पास करण्यासाठी आवश्यक आहे। व्हिडिओ लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, असा सगळा काही जे काही डेटा आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर। आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। उर्दू मीडियमची देखील बॅच अवेलेबल आहे। त्याचबरोबर टीईटीच्या सोबत जर आपल्याला सीटीटी जरी हवी असेल तर यांची एक कॉम्बो बॅच देखील लॉन्च करण्यात आलेली आहे, ती देखील आपल्याला मास्टर टीचर ॲपमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहे। आता बघा, हा आहे एक डेटा जो की आजच्या तारखेला जे आहे ऑफिशियल जे न्यूज सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेला आहे। एक आश्चर्यकारक अशा प्रकारचा आकडा आहे की जे भारतभरामध्ये जवळपास 1,00,000 अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये या ठिकाणी जे आहे एक शिक्षकी शाळा आहेत। ठीक आहे, म्हणजे अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक उपलब्ध आहे। आणि खऱ्या अर्थाने एक आश्चर्यकारक गोष्ट म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही। आणि याच्यामुळे काय होतो आहे की विद्यार्थी संख्या जास्त आहे परंतु शिक्षकांची संख्या त्यामध्ये कमी आहे। आणि याचमुळे जे आहे शासन अशा प्रकारच्या गेम करतो आहे की शाळांचं समायोजन करा किंवा जे आहे 2 शाळांचं एकत्रीकरण करा, समूह शाळा करा। या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत काय होऊन जातो आहे की बऱ्याचशा शाळा या बंद होताना आपल्याला दिसत आहे आणि ज्यामुळे आपल्याला फटका बसतोय। हा संपूर्ण भारतभरामधला डेटा आहे। थोडक्यामध्ये जर का आपण याचं ॲनालिसिस केलं ना तर ते काय सांगत आहे की देशामधील 33 लाखांहून अधिक विद्यार्थी एकच शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिकत असल्याचे शिक्षण मंत्रालयाकडे आलेल्या आकडेवारीनुसार उघड झालेले आहे। एक शिक्षक असलेल्या शाळांची सर्वाधिक संख्या आंध्र प्रदेशमध्ये असून अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या जी आहे ती यूपी मध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे। हा संपूर्ण भारताचा आकडा आहे, परंतु आपल्याला भारताशी फार जास्त देणं घेणं नाहीये या व्हिडिओ पुरतं तरी, कारण आपण महाराष्ट्राची शिक्षक भरती या ठिकाणी कव्हर करतो आहोत। महाराष्ट्रावर बघूया। बघा, जवळपास आपण बघितलं ना 1,04,125 या शाळा आहेत ज्या की एकच शिक्षक असलेल्या शाळा आहेत। म्हणजे भारतभरामध्ये 1,04,125 अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये केवळ आणि केवळ एकच शिक्षक आहे। हास्यास्पद आहे। आता या 1,04,125 शाळांमध्ये विद्यार्थी किती आहेत तर विद्यार्थ्यांची संख्या आहे 33,76,769। म्हणजे जर का याचं आपण जर का कॅल्क्युलेशन केलं तर एक शिक्षकी शाळांमध्ये सरासरी ॲव्हरेज जर का विद्यार्थी आपण गृहीत धरले तर ते येत आहेत 34। आणि 34 विद्यार्थी जर का म्हटले तर खऱ्या अर्थाने तिथे एक शिक्षक असू नये। जर आपण संच मान्यतेचा नियम बघितला मित्रांनो तर संच मान्यतेच्या नियमानुसार किमान जे आहे 21 जर का विद्यार्थी संख्या राहिली एखाद्या शाळेमध्ये तर त्या ठिकाणी जे आहे 2 शिक्षकांची पदे मंजूर होतात। जर 34 असेल तर मिनिमम आपल्याला त्या ठिकाणी 2 शिक्षकांची संख्या असायला पाहिजे। याचा अर्थ काय होतो आहे की जर या शाळांमध्ये 1,04,125 या जर का शाळा एक शिक्षकी असतील तर जे आहे
आपल्याला यामध्ये द्विशिक्षकी शाळा याला करून घ्यावं लागेल, म्हणजे एवढ्या प्रमाणावरती शिक्षकांची संख्या तर रिक्त आहेच आहे. आता जर आपण ना थोडक्यामध्ये राज्याप्रमाणे जर बघितलं की कोणत्या राज्यामध्ये कितीचा आकडा आहे, तर बघा यामध्ये ज्या टॉपच्या शाळा आहेत त्या बघूया. बघा इथे एक शिक्षकी शाळा आंध्र प्रदेशामध्ये सर्वाधिक आहेत 12,912, उत्तर प्रदेशमध्ये 9,508, झारखंडमध्ये 9,820. आपला संबंध येतो आहे महाराष्ट्राशी. महाराष्ट्रामध्ये अशा शाळा ज्या की एकच शिक्षक असलेल्या आहेत त्या आहेत 8,152. थोडंसं दिसत नसेल ना तर मी तुम्हाला जे आहे या ठिकाणी वेगळं पेन या ठिकाणी घेऊन दाखवतो. महाराष्ट्रामध्ये जे आहे 8,152 शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे आणि ही आपल्यासाठी एक प्रकारे शोकांतिक आहे. काही शाळा निश्चितपणाने अशा असतील की ज्यामध्ये 2, 4, 5, 10, 15 विद्यार्थी आहेत, परंतु बऱ्याचशा शाळा या 20 किंवा 21 पटाच्या पेक्षा जास्त आहेत. या ठिकाणी देखील आपल्याला शिक्षकांची संख्या लागणार आहे. हा एक खऱ्या अर्थाने आश्चर्यकारक अशा प्रकारचाच आकडा आहे असं आपण म्हणायला वावगं ठरू नये या ठिकाणी. आता जर आपण दुसरी गोष्ट एक या ठिकाणी बघितली की एक शिक्षकीय शाळांमध्ये जे आहे एकूण विद्यार्थी किती आहे बरं, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे, झारखंडमध्ये त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, या ठिकाणी कर्नाटका आणि राजस्थानमध्ये हे विद्यार्थ्यांची संख्या आहे. खऱ्या अर्थानं जे आहे एक शिक्षकीय शाळांमध्ये तेवढ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचं शिक्षण पाहिजे त्या स्वरूपामध्ये देता येत नाही. कारण जर पहिलीमध्ये 2-4 विद्यार्थी, दुसरीमध्ये 2-4 विद्यार्थी, असं प्रत्येक वर्गामध्ये जर का 2-4 विद्यार्थी असतील तर मग त्यांचं सिलेबस आपण कशा प्रकारे कव्हर करणार आहे. एकाच शिक्षकाला जे आहे मुख्याध्यापकाचं पण काम करावं लागतं, त्या ठिकाणी कारकुनाचं काम करावं लागतं, लिपिकाचं काम करावं लागतं, सेवकाचं काम करावं लागतं, शिक्षकाचं काम करावं लागतं, सगळं जे खिचडी आहे MDMचं काम आहे त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. एका शिक्षकाला कसं झेपणार आहे, फार कठीण काम असतं. त्यामुळे जे आहे शिक्षकांची संख्या वाढणं आवश्यक आहे. हा डेटा जर का या ठिकाणी जे आहे शासनापर्यंत पोहोचला तर एक शिक्षकीय शाळांमध्ये आणखीन जर का शिक्षकांची संख्या वाढवली तर त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये 8,152 एवढ्या शाळा अशा आहेत की ज्या एक शिक्षकी आहेत. आता येऊया आपल्या महत्वाच्या मूळ मुद्द्याकडे की सर मग महाराष्ट्रामध्ये जे काही संच मान्यतेची आपण प्रतीक्षा करतो आहोत की जे आपल्या शिक्षक भरतीकरिता आवश्यक आहे, तर त्या संच मान्यतेचं नेमकं सध्या स्टेटस काय आहे. तर बघा लक्षात घ्या, संच मान्यतेमध्ये जे मागच्या 30 तारखेला 30 सप्टेंबरला जी काही विद्यार्थ्यांची संख्या होती युडायस मध्ये, युडायस म्हणजे काय आहे, युडायस ही आहे ऑनलाईन प्रणाली आहे. ज्या ऑनलाईन प्रणालीमध्ये आपल्या शाळांमध्ये मग ते प्रायव्हेट सोसायटीज असेल, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका, महानगरपालिका यांच्यामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, ती संख्या गृहीत धरण्यात आलेली आहे आणि ही संख्या देखील त्यांनी अशा प्रकारची घेतलेली आहे जी की आधार व्हेरीफाईड आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड व्हेरीफाई झालेलं आहे नावासोबत, ठीक आहे, म्हणजे आधार व्हेरीफाईड असलेले विद्यार्थी 30 सप्टेंबरला जेवढे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारावर ते काय करतील, आता एकूण मंजूर पदे किती, ठीक आहे, मंजूर पदे किती ते काढले आहे. आता उदाहरण म्हणून आपण गृहीत धरूया की 30 सप्टेंबरला समजा 30 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक त्यांनी घेतलेला आहे. वर्गाप्रमाणे थोडंफार याच्यामध्ये चेंजेस आहे, परंतु साधारणपणाने ढोबळ मनाने आपण समजत असतो की 30 विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मागे जे आहे एक शिक्षक आपल्याला मिळतो. मग 30 सप्टेंबरला जे काही विद्यार्थी आधार व्हेरीफाईड आहेत त्या शाळांमध्ये अशा 30 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असं त्यांनी या ठिकाणी जे आहे मंजूर पदे किती आहेत ते काढल्या जाईल. मंजूर पदे काढल्याच्या नंतर जे आहे एकूण त्या ठिकाणी पाहिल्या जाईल की कार्यरत किती आहेत. ठीक आहे, कार्यरत पदे, मंजूर पदे झाल्याच्या नंतर कार्यरत पदे. आता कार्यरत पदे म्हणजे काय, काम किती करतायत. ठीक आहे, समजा शिक्षकांची संख्या आहे या ठिकाणी 5 लाख. ठीक आहे, 5 लाख शिक्षक मंजूर झाले. आता 5 लाख पद जर का या ठिकाणी संच मान्यतेमध्ये मंजूर झालेली असेल तर मग आता काम किती करतायत सगळ्या शाळांमध्ये मिळून. मग समजा आपण असं गृहीत धरूया किंवा 4.5 लाख, 4.5 लाख. ठीक आहे, 4.5 लाख काम करतात. मग आता त्यांचा आकडा या ठिकाणी मिळून जाईल किंवा रिक्त पद किती आहे, रिक्त पदे किती आहे. मग रिक्त पदे जे आहे 5 लाखातून 4.5 लाख वजा केले तर या ठिकाणी आपण असं गृहीत धरूया 50,000 पद रिक्त आहे. आता ही एवढीच पद रिक्त आहेत का, नाही, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हा सगळा डेटा आपल्याला कधी मिळेल, जेव्हा संच मान्यता फायनलाइज होईल.
शाळांवरून डेटा उचललाय, परंतु लगेच जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. या प्रक्रियेला ऍक्च्युअल मध्ये संच मान्यता व्हायला आपल्याला किमान 2 महिन्याच्या आसपास कालावधी लागतो. ठीक आहे, 30 सप्टेंबर झालेला आहे, आता ऑक्टोबर होतोय, नोव्हेंबर महिन्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की संच मान्यतेचा जो काही ऍक्च्युअल डेटा आहे तो आपल्या समोर येईल आणि त्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की एकूण रिक्त पदे किती आहे. मग आता रिक्त पदे जर आपल्याला एकदा कळाली तर मग आपल्याला या ठिकाणी जे आहे मागणी करावी लागेल किंवा 80% पद भरती करा किंवा 100% पद भरती करा रिक्त पदांच्या आकड्यावरून, ते नंतर डिसाईड करूया. शक्यतो जे आहे आतापर्यंत जेवढ्याही वेळेस शिक्षक भरती वगैरे झालेली आहे ती सर्वच्या सर्व शिक्षक भरती या ठिकाणी 80% पदांची झालेली आहे. मोस्टली जे आहे 20% पद ते रिक्त ठेवतात, पण आयत्या वेळेला जर का आपल्याकडचे शिक्षक अतिरिक्त वगैरे ठरले वगैरे वगैरे शासनाचे जे काही धोरणं असतात त्याप्रमाणे, तर हा सगळा जो डेटा आहे तो आपल्याला याप्रमाणे येत्या 1 महिन्याभरामध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन होऊन जायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील जे आहे या ठिकाणी थोडंसं समाधान वाटेल की ठीक आहे, शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती कुठे ना कुठेतरी चालू झालेली आहे. तर मित्रांनो, हा सगळा जो डेटा आहे तो मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये कंडिशन तुमच्या लक्षात आलेली असेल. तुम्हाला जर काही या संदर्भामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असेल, काही तुमची मतं असतील तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.